नाथ संप्रदायामध्ये मांस खाणे पाप आहे का पुण्य आहे? चला तर आज आपण बघूयात. आज मी जे सांगणार आहे ते ऐकून अनेकांच्या वर्षानुवर्षाच्या समजुती बदलू शकतात. काही जण म्हणतात नाथ संप्रदायामध्ये मांसाहार चालतो, तर काही म्हणतात नाथ साधकाने मांसाला हातही लावू नये. मग खरे कोण? गोरक्षनाथाने नेमकं काय शिकवले? हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी तुम्हाला समजेल की खरा नाद कोणाला म्हणतात. अलख निरंजन भगिनी आणि भगिनींनो, आज विषय अत्यंत संवेदनशील आहे, त्यामुळे हा व्हिडिओ कोणाच्याही श्रद्धेचा अपमान करण्यासाठी नाही, उलट नाथ परंपरेतील विचार समजून घेण्याचा एक प्रयत्न आहे. आजचा प्रश्न आहे, नाथ संप्रदायामध्ये मांस खाणे पाप आहे का? हा प्रश्न उत्तर फक्त हो किंवा नाही असे नाही. नाथ संप्रदायामध्ये केवळ आहाराचा नाही, तर योग, साधना, संयम आणि आत्मज्ञानाचा मार्ग आहे. गोरक्षनाथाने मन जिंकल्यावर भर दिला, कारण ज्याने मन जिंकले त्याने जग जिंकले. माणूस काय खातो यापेक्षा तो कसा विचार करतो, कसे जगतो आणि कसा साधना करतो याला अधिक महत्त्व दिले जाते. पण याचा अर्थ असा नाही की आहार महत्त्वाचा नाही. योगशास्त्राने सात्विक आहार विशेष स्थान आहे, कारण शांत मन, अस्थिर बुद्धी आणि गाढ ध्यान यासाठी हलका, शुद्ध आणि सात्विक आहार उपयुक्त मानला जातो. म्हणूनच अनेक नाथ योगी शाकाहार स्वीकारतात. पण इतिहासामध्ये काही ठिकाणी काही नाथ शाखामध्ये वेगळ्या प्रथा आढळतात. त्या काळातील परिस्थिती, प्रदेश आणि स्थानिक परंपरेमुळे त्या निर्माण झाल्या आहेत. म्हणून एखाद्या शाखेची प्रथा संपूर्ण नाथ संप्रदायाचा नियम आहे असे म्हणणे योग्य नाही. आता एक प्रश्न स्वतःला विचारा, जर एखादी व्यक्ती आयुष्यभर शाकाहार करत असेल पण तिच्या मनात द्वेष, राग आणि मत्सर आणि अहंकार भरला असेल, तर ती खरा साधक मानता येईल का? आणि दुसरीकडे जर एखादा मनुष्य स्वतःच्या दोषावर विजय मिळवण्यासाठी प्रामाणिक साधना करत असेल, तर त्याचा आध्यात्मिक प्रगतीचे मोजमाप फक्त एका गोष्टीवरती आपल्याला करता येणार नाहीये. नाथ परंपरा आपल्याला सांगते, साधना म्हणजे स्वतःला बदलणे, इंद्रियावर नियंत्रण ठेवणे, वासना कमी करणे, अहंकाराचा त्याग करणे, करुणा वाढवणे, सत्य बोलणे, गुरुची सेवा करणे, हेच खरे नाथपंथ आहेत. म्हणून अनेक संत आणि योगी सांगतात, जर एखादा आहार तुमच्या मनाला अस्थिरता, हिंसा किंवा आसक्ती वाढवत असेल, तर साधकांसाठी किंवा साधनेसाठी त्याचा त्याग करणे अधिक महत्त्वाचे आहे किंवा अधिक योग्य या ठिकाणी आहे. याच कारणामुळे अनेक नाथ मठामध्ये सात्विक जीवनशैलीचा प्रोत्साहन दिले जाते. म्हणूनच मांस खाणे म्हणजे पाप असा एकच सार्वत्रिक नियम नाथ तत्वज्ञानामध्ये देत नाही. तसेच मांस खाणे म्हणजे पुण्य असेही ते म्हणता येत नाही. खरा प्रश्न आहे, तुमचा आहार तुम्हाला ईश्वराच्या जवळ नेत आहे की मनाच्या गुलामीकडे? नाथ संप्रदायाचे अंतिम ध्येय आहे मन शुद्धी करणे, स्वतःवरती विजय मिळवणे आणि आत्मज्ञान प्राप्त करणे. जर तुमची साधना, तुमचा आहार आणि तुमचे आचरण तुम्हाला या मार्गावर पुढे नेत नसेल किंवा नेत असेल, तर तेच योग्य मार्ग आहेत. समारोपण. म्हणूनच मित्रांनो, नाथ संप्रदायाचा संदेश एका वाक्यात सांगायला झाला तर तो असा, फक्त ताट शुद्ध करून उपयोग नाही, मनही शुद्ध झाले पाहिजे. मी परत एकदा या ठिकाणी ही ओळ रिपीट करतो, फक्त ताट शुद्ध करून उपयोग नाहीये, मनही तुमचं शुद्ध झालं पाहिजे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये शेअर करा की मी खरा नाथ भक्त आहे, किंवा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नाथ परंपरा, गोरक्षनाथ, नवनाथ आणि आध्यात्मिक सखोल व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईबर करा आणि कमेंट सेक्शनला मला पाठवा की तुम्ही आहार करता किंवा तुम्ही मांसाहार करता की शाकाहार करता. मांसाहार करत असेल तरी पण तुम्ही त्या ठिकाणी कमेंट करू शकता, आणि मांसाहार करणे हे पाप आहे का पुण्य आहे ते मला तुम्हीच सांगू शकता. आणि जाताना तुम्हाला एवढंच सांगन, अलख निरंजन
जय गुरु गोरक्षनाथाय नमः. जय गुरु मच्छिंद्रनाथाय नमः. ओम चैतन्य श्री मच्छिंद्रनाथाय नमः. आदेश आदेश आदेश.